नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा या विषयावरती आज मी सांगणार. घरामध्ये अनेक कारणांनी नकारात्मक ऊर्जा निर्माण होतात आणि त्या ह्या नकारात्मक ऊर्जा घरातल्या सुख समृद्धीवरती अत्यंत प्रतिकूल परिणाम करतात. आणि म्हणूनच घराची रचना, सजावट आणि वस्तूंची मांडणी ही वास्तुशास्त्राप्रमाणे ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे सर्वात दोषांमय गोष्ट कोणची असेल तर मोठ्या प्रमाणावरती असलेलं घरातला प्लास्टिकचा अतिरेक. प्लास्टिक प्रचंड नकारात्मकता वाढवतं. अगदी विज्ञानाने पण सिद्ध केलं की ते लवकर नष्टच होत नाही. त्यामुळे शक्य तेवढा प्लास्टिकचा त्याग करून नैसर्गिक वस्तूंचा वापर करणं हे घरासाठी अत्यंत शुभ मानलं जातं. अर्थातच प्लास्टिक प्लास्टिक आहे. तुम्हाला घरामध्ये जे धनसंचय तुम्ही करता ती जागा अतिशय छान असणं गरजेचं आहे. बरेच लोक त्याच्यामध्ये अंगारे धुपारे काय काय टाकतात, काय काय ठेवतात. तसं करू नका. पासबुक असतील, चेकबुक असतील, पैसे असतील ते व्यवस्थित ठेवा. असे रबर बँडनी ताणून बिडून बांधलेले ठेवू नका. कारण तुम्हाला तुमच्या घरातली आर्थिक स्थिती मजबूत ठेवायची असेल तर जिथं तुम्ही पैसे ठेवता ती जागा स्वच्छ, शांत, सुंदर आणि सहज असणं गरजेचं आहे. एखाद्या कापसाला थोडंसं अत्तर लावा तुम्ही आणि ते त्याच्यामध्ये ठेवून द्या. तुम्हाला खूप छान अनुभव. कुबेराची मूर्ती ठेवू शकता तुम्ही, पैसे ठेवता त्या ठिकाणी. तुम्ही जे घरामध्ये चित्र लावता का नाही ती देखील वेगवेगळ्या ऊर्जा निर्माण करतात बरं का. त्यामुळे घरामध्ये नेहमी सकारात्मक आणि प्रेरक अशी चित्र लावा. आनंददायक चित्रांची निवड करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो जरूर घरामध्ये लावा. घरामध्ये छोटं का होईना, आता काय झालं या मोबाईलमध्ये किंडल बिंडल आल्यामुळे खूप काही आता बंद झाले पुस्तक वगैरे, पण तरी सुद्धा घरामध्ये एक कोपरा पुस्तकांसाठी ठेवा. किती जरी मोबाईलमध्ये पुस्तकं वाचली तरी सुद्धा हातात घेऊन पुस्तक वाचणं याच्या इतकी मजा कशात. त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता निर्माण करणारी पुस्तकं पण ठेवू नका. घरामध्ये जे फर्निचर तुम्ही ठेवता त्याची योग्य मांडणी केली तर ऊर्जा प्रवाह सुरळीत राहतो आणि घरातलं वातावरणही खूप छान राहतं. जेवढं तुमचं फर्निचर छान असतं तेवढं तुमचं जगण्यामध्ये आनंद देखील निर्माण होतो. आणि सगळ्यात महत्वाचं सांगू का, ते म्हणजे संगीत, मंत्र जागर हे घरामध्ये व्हायलाच पाहिजे. तुमचा वाढदिवस असतो का नाही त्या दिवशी तुम्ही हे करायला हवं. किंवा एरवी रोज तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपले खूप सारे मंत्र आहेत, ते मंत्र सातत्यानं तुम्ही ऐकत जा. कधीतरी शहनाई लावा, कधीतरी मंगल असं बासुरी लावा, बासरी लावा आणि पहा तुमच्या घरामध्ये